जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बीड जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात जर बीड जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही बीड जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, ह्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, ही निवडणुकी एकदम अटीतटीची होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही बीड जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानंतर चांगल्या प्रकारचं लक्ष घातलंच आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, शरद पवार यांची राष्ट्रवादी असो किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, या सर्वच पक्षांनी चांगल्या प्रकारचं लक्ष बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की बीड जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, बीड जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही 60 आहे. तर मित्रांनो, बीड जिल्हा परिषदेवर जर 60 सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर बीड जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही येथील जर बीड जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 31 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची बीड जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा या भारतीय जनता पक्षाला बीड जिल्ह्यामध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष हे भारतीय जनता पक्षानं घातलंच आहे. पण त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी, या दोन्ही राष्ट्रवादीने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे बीड जिल्ह्यावर घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये अजित पवार सुद्धा नाही आहेत. म्हणजेच मित्रांनो, अचानक अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे या निवडणुकीमध्ये याचा सुद्धा काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एकच होता. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रच होता. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये पूर्ण समीकरण बदललं आहे. म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी पक्षामध्ये आता 2 गट झाले आहेत. अजित पवार यांचा एक गट आणि त्याचबरोबर शरद पवार यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बरेच चुरस पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 25 जागा या मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, बीड जिल्हा परिषदेवर सुद्धा राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बराच बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट झाले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जे अजित पवार यांचा गट होता त्यांचेच स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये नाही आहेत. म्हणजेच मित्रांनो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीच या निवडणुकीमध्ये नाही आहेत. कारण मित्रांनो, अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांना याचा काही त्रास होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, अजित पवार नसल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षातर्फे धनंजय मुंडे असो किंवा सर्वच बाकी नेत्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घालायला सुरुवात केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण 3 नंबरचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा 4 जागा या बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे बीड जिल्हा परिषदेवर मिळत होतं. कारण मित्रांनो, 4 जागा म्हणजे सुद्धा काही कमी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, ते 4 जागा या सत्ता स्थापन कोणासोबत करायच्या आणि कोणाची सत्ता येणार हे सुद्धा त्यांनी ठरवू शकतात. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा या बीड जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या.
पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष हे बीड जिल्हा परिषदेवर घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांना याचा काही फायदा होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे आघाडी, इतर आणि अपक्ष. म्हणजेच मित्रांनो बारीक सारीक पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि बारीक सारीक पक्षांना 3 जागा या बीड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बारीक सारीक पक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही बीड जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळवून भारतीय जनता पक्षानं बीड जिल्हा परिषदेवर सत्ता आणली होती. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन सत्ता आणेल की त्याचबरोबर राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये बाजी मारेल. म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये जास्त जागा जिंकतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. म्हणजेच मित्रांनो बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष बीड जिल्ह्यावर घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर 3च जागा या बीड जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी दोन्ही एकत्र असताना म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 1 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 1 जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा 2-3 जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो त्यांच्या पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावली आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना टोटल 4 जागा या बीड जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये 1 जागाही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा 2 जागा या जास्त आल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्ष आणि इतर. म्हणजेच मित्रांनो इतर बारीक सारीक घटक पक्ष आणि त्याचबरोबर अपक्षांना या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि इतर घटक पक्षांना 3च जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा असो किंवा सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष बीड जिल्हा परिषदेवर घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर
त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 8 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठं अपयश हे बीड जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 7 ते 8 जागा म्हणजे त्यांच्या 15 ते 16 जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी झाल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही ते तर आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार स्वतः नाही आहेत. म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे महत्त्वाचे होते. कारण मित्रांनो ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे मित्रांनो त्यांचं वजन एक बीड जिल्ह्यामध्ये वेगळंच होतं. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये जर बीड जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांच्या 5 ते 10 जागा या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 10 ते 15 जागा म्हणजे त्यांच्या 5 ते 10 जागा या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठे यश हे भारतीय जनता पक्षाला बीड जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे पंकजाताई मुंडे. म्हणजेच मित्रांनो पंकजाताई मुंडेने चांगल्या प्रकारचं लक्ष सर्वच तालुक्यामध्ये घातलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो सुरेश धस असो किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या सर्वच आमदारांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातल्यामुळे भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे बीड जिल्हा परिषदेवर मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला इतकं कमी यश हे बीड जिल्हा परिषदेवर मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. कारण मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून पाहिलं तर या निवडणुकीमध्ये महायुती सरकारची सत्ता येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन दोघं मिळून सत्ता आणणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच बीड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी बीड जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता या निवडणुकीमध्ये येणार आहे हे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कमेंट करायला विसरू नका. जर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भगवान.